ह्या पीडीसीसीचा खूप ही मोठी बँक आहे त्याच्यामुळे आणि उत्तम चालते, एनपीए 0 आहे. मग अशा बँकेत हे कोणी केलं ह्याची SIT झाली पाहिजे ही माझी मागणी आहे. कारण का ही बँक शेतकऱ्यांची, ही बँक कोणाची व्यक्तीची नाहीये. पीडीसीसी बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. शेतकऱ्यांच्या बँकेत काहीतरी चुकीचं होत असेल, शेतकऱ्यांना अंधारात ठेवून हे जर होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि पीडीसीसी बँकेत गेले अनेक दशक प्रचंड लोकांनी कष्ट करून निष्ठेने काम केलेलं आहे. तिथे आजही तिथे अनेक लोक अतिशय उत्तम काम आजही पीडीसीसी बँकेत करतात. त्याच्यामुळे अशी परिस्थिती असताना हे जर झालं असेल ब्रांचमध्ये याची SIT झाली पाहिजे. आणि पूर्णपणे माझी विनंती राहील की सेंट्रल गव्हर्नमेंट, RBI, नाबार्ड ही सगळ्या ज्या गव्हर्निंग बॉडीज आहेत किंवा इनडायरेक्टली कनेक्टेड बॉडीज आहेत आणि इलेक्शन जे बघताय तिथे जे इन्चार्ज आहेत यांनी याची इन्क्वायरी केली पाहिजे. आणि त्याचबरोबर ह्याच्यावर SIT बसली पाहिजे. म्हणजे हे पारदर्शकपणे जे खरं आहे ते बाहेर आलं पाहिजे.